वेलकम टू लर्न कन्नड़ चैनल। आज मैं आपको क्लास 5 तिली कन्नड़ हब्बगळु हब्बगळु यानी कि फेस्टिवल उसके लेसन करने जा रही हूँ। ಗೋಪಿ ಗಂಗಾ ಜಾಫರ್ ಮತ್ತು ಜಾನ್ 4 ಜನ ಗೆಳೆಯರು. ಗೋಪಿ ಗಂಗಾ ಜಾಫರ್ ಅಂಡ್ ಜಾನ್ ದೇ ಆರ್ 4 ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಅವರದ್ದು ಒಂದೇ ವಟಾರದಲ್ಲಿ ವಾಸ. वो सब एक ही गांव में रहते थे. ಒಂದೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿಕೆ कि स्कूल में जाते थे. ಅವರಿಗೆ ವಟಾರದ ದಾಸಪ್ಪ ತಾತನಿಂದ ಕತೆ ಹೇಳೋದೆಂದರೆ ಎಲ್ಲಿಲ್ಲದ ಪ್ರೀತಿ. उनको उस गांव का दासप्पा करके एक अज्जा यानी ओल्ड मैन थे. उनसे स्टोरी सुनना यानी वो बहुत पसंद करते थे. ಗೋಪಿ ಗಂಗಾ ಜಾಫರ್ ಮತ್ತು ಜಾನ್ 4 ಜನ ಗೆಳೆಯರು. यानी ये चारों फ्रेंड्स है. ओके. अंदु ऊरिನ ಮನೆ ಮನೆಗಳಲ್ಲಿ दीपावली हब्बा. एक दिन दिवाली का फेस्टिवल था. पटाखी सिडिता यानी पटाखा फोड़ रहे थे. हू बाणದ ಚುಕ್ಕೆಗಳು. संतोषवे संतोष. हर जगह पे लाइटिंग लगाया हुआ था. हैप्पी यानी हैप्पीनेस था. ಅಂದು ಗೋಪಿ ತನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಾತ ಹಾಗೂ ತನ್ನ ಗೆಳೆಯರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸಿ ಉಪಚರಿಸಿದನು. ಗೋಪಿ अपना फ्रेंड्स को बुलाता है. ಎಲ್ಲರೂ ಊಟ ಮುಗಿಸಿ ವರಂಡದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುಳಿತರು. ಸಬ್ ಖಾನಾ ಖಾಕೆ यानी कि यानी आउटसाइड ಸಿಟರ್ में जाके बैठ जाते हैं. ಜಾನ್ ಜಾಫರ್ ಗಂಗಾ ಎಲ್ಲರೂ ತಾತನನ್ನು ಕತೆ ಹೇಳುವಂತೆ ದಂಬಾಲು ಬಿದ್ದರು. यानी कि जान जाफर गंगा ये लोग उस ओल्ड मैन से स्टोरी बताने के लिए बोलते हैं. ತಾತ ಇಂದು ಕತೆ ಬೇಡ. आज स्टोरी नहीं चाहिए. ಹಬ್ಬಗಳ ಆಚರಣೆಯ ಹಿನ್ನೆಲೆ ತಿಳಿಯೋಣ. हम लोग कौन सा फेस्टिवल सेलिब्रेट करते हैं करके उसके बारे में हम सीखेंगे. ಗೋಪಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಡಗರವಿದೆ. ಕಾರಣವೇನು? ಗೋಪಿ को पूछते हैं. तुम्हारा घर में आज फेस्टिवल बन रहा है. क्या रीजन है? कौन सा फेस्टिवल है करके. ಗೋಪಿ बोलता है ओ ताता ओ ಆಗಲಿ ತಾತ. ಇಂದು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬ. आज दीपावली फेस्टिवल है. ಮನೆ ಸಿಂಗಾರ ಮಾಡುತ್ತಾರೆ. घर को सजाया जाता है. ತಳಿರು ತೋರಣ ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. ತಳಿರು ತೋರಣ यानी हरियाली का यानी दरवाजे पे हरा क्या बोलते हैं मैंगो पत्ते से सजाया जाता है. उसको बोला जाता है ತಳಿರು ತಳಿರು ತೋರಣ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಗೆ ಬಗೆಯ ಆಕಾರದ ದೀಪಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಚ್ಚುತ್ತಾರೆ. घर पे अलग अलग टाइप का दिया को जलाया जाता है. ಹೊಸ ಬಟ್ಟೆ ತೊಡಿಸುತ್ತಾರೆ. नया कपड़ा पहनाया जाता है. ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಲಕ್ಷ್ಮಿ का पूजा करके ಪಟಾಕಿಗಳನ್ನು ಸಿಡಿಸುತ್ತಾರೆ. ಪಟಾಕ ಜಲಾಯ ಜಾತಾ है. ಗೋವಿನ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸಂತೋಷ ಪಡುತ್ತಾರೆ. ಗೋಕ यानी कि गो इन द सेंस यानी कौ का पूजा करके प्रसाद बांटा जाता है. ಈ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಬಂಧು ಬಳಗದವರನ್ನು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. इस फेस्टिवल को यानी कि रिलेटिव को भी बुलाया जाता है. ತಾತ ದೀಪಾವಳಿ ಏಕೆ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ? विचार ಮಾಡಿ ಯಾರಾದರೂ ಹೇಳುವಿರಾ? दिवाली का फेस्टिवल क्यों बनाया जाता है? कोई सोच के बता दो करके वो ओल्ड मैन पूछते हैं. ಜಾನ್ बोलता है दीप ಅಂದರೆ ಬೆಳಕು. ಅದು ಜ್ಞಾನದ ಸಂಕೇತ. दिया यानी लाइट. वो ज्ञान का संकेत है. ज्ञान का संकेत है. ತಾತ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿರುವೆ. ಯು ಆರ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಬಾಯ್. ಜಾಫರ್ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ? ಜಾಫರ್ को पूछते हैं. तुम्हारा घर में कौन सा फेस्टिवल बनाया जाता है? ಜಾಫರ್ बोलता है ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ರಂಜಾನ್ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. मेरे घर पे रमजान फेस्टिवल किया जाता है. गंगा रमजान ಹೇಗೆ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ? रमजान कैसा बनाया जाता है? ಜಾಫರ್ बोलता है रमजान ತಿಂಗಳು ಪವಿತ್ರ ತಿಂಗಳು. ये बहुत यानी शुभ मंथ है. महीना है. ಹಗಲು ಉಪವಾಸ ಮಾಡಿ दिन में उपवास रहते हैं. ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. भगवान को पूजा किया जाता है. प्रेयर किया जाता है. सूर्यास्तದ ನಂತರ आफ्टर द सनसेट ಊಟ ಮಾಡುತ್ತಾರೆ. यानी खाना खाते हैं. ತಿಂಗಳ ನಂತರ 1 मंथ के बाद ಚಂದ್ರ ಕಾಣಿಸಿದ ಮೇಲೆ चंद्र दिखने के बाद में ईद उल फितर ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. दिस फेस्टिवल बनाया जाता है. ಅಂದು ಹೊಸ ಬಟ್ಟೆ उस दिन नया कपड़े ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. उस दिन नया कपड़े नया चप्पल पहना जाता है.
ಸಿರ್ ಕುರ್ಮಾ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಸಿರ್ ಕುರ್ಮಾ यानी कि वो नॉन वेज बनाया जाता है. ಬಡವರಿಗೆ ದವಸ ಧಾನ್ಯ यानी कि गरीब लोगों को ಚನ್ನ ದಾಲ್, ಬಟ್ಟೆ, ಕಪಡೆ, ಹಣ, ಮನಿ ದಾನ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಪೈಸಾ ದಿಯಾ ಜಾತಾ है. ಇದು ರಂಜಾನ್ ಹಬ್ಬದ ವಿಶೇಷತೆ. ये है रमजान फेस्टिवल का विशेषता है. गोपी बहला ಚೆನ್ನಾಗಿದೆ. गोपी बोलता है बहुत अच्छा है. उसके बाद जान बोलता है ತಾತ ನಾವು ಸಹ ಇಂತಹುದೇ क्रिसमस ಹಬ್ಬ ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. हम लोग भी क्रिसमस फेस्टिवल करते हैं. क्रिसमस ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಮನೆ ಸಿಂಗರಿಸುತ್ತೇವೆ. क्रिसमस के लिए हम घर को डेकोरेट किया जाता है. ಮರಗಳಿಗೆ ದೀಪವನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿ घर को यानी कि ट्री पे लाइटिंग लगा के ಸಿಂಗಾರ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಅದು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ದಿನ. उस दिन क्या रहता है? जीसस का जन्मदिन है. क्रिसमस ಗಾಗಿ सांता क्लास ತಾತ ಬರುತ್ತಾನೆ. क्रिसमस के लिए सांता क्लास करके एक आता है. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಹಿ ತಿನಿಸು ಕೊಡುತ್ತಾನೆ. बच्चों को स्वीट बांटता है. ಆಡುತ್ತಾನೆ, गाता है, ನಗಿಸುತ್ತಾನೆ, हंसाता है, ಆಟ ಆಡುತ್ತಾನೆ, खेलता है. ಆತನು ಬಂದರೆ ಖುಷಿಯೋ ಖುಷಿ. जब वो आएगा तो बहुत हम लोग हैप्पी रहते हैं करके. ತಾತ ಇದೊಂದು ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬವಿದೆ ನೆನಪಿದೆಯಾ? ಇನ್ನೊಂದು ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬವಿದೆ ನೆನಪಿದೆಯಾ? ತಾತ बोलते हैं एक बच्चों का फेस्टिवल है, वो आपको याद है क्या करके पूछा जाते हैं. उसके बाद गंगा बोलती है ಅದೇ ರಾಖಿ ಹಬ್ಬ यानी कि ರಾಖಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್. ಹುಡುಗಿಯರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗೆ ರಾಖಿಯನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. जो गर्ल्स रहते हैं अपना अपना ब्रदर्स को राखी बांधा जाता है. ಸಿಹಿ ತಿನ್ನಿಸುತ್ತಾರೆ. ಸ್ವೀಟ್ ಖಿಲಾಯಾ ಜಾತಾ है. ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಗಿಫ್ಟ್ ಲಿಯಾ ಜಾತಾ है. ಎಲ್ಲೆಡೆ ಹುಡುಗ ಹುಡುಗಿಯರದ್ದೇ ಗದ್ದಲ. हर जगह पे बॉयज एंड गर्ल्स लोगों का ही हब्बरा यानी कि फेस्टिवल संभ्रम. जाफर राखी एके कटुत्तारे ताता? राखी क्यों बांधा जाता है करके पूछता है. ताता बोलते हैं ಅಣ್ಣ ತಂಗಿಯರ ಬಾಂಧವ್ಯ ಗಟ್ಟಿಯಾಗಲಿ. ब्रदर और सिस्टर्स का रिलेशनशिप अच्छा बना रहने के लिए ಅವರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿ ಎಂದು. ब्रदर जो सिस्टर का प्रोटेक्ट करने के लिए. ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಆಚರಿಸುವ ಇತರ ಹಬ್ಬಗಳು ಯಾವುವು? उसके बाद कौन सा फेस्टिवल और फेस्टिवल हम बनाया जाते हैं? तो दशहरा, युगादि, संक्रांति, गुड फ्राइडे, ईद मिलाद मुंतादವು. यानी और फेस्टिवल कौन सा है? दशहरा, युगादि. युगादि यानी कि न्यू ईयर सेलिब्रेट किया जाता है. संक्रांति, गुड फ्राइडे, ईद मिलाद ತಾದವು. ಗೋಪಿ ತಾತ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಚರಿಸುವ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬಗಳು ಯಾವುವು? कौन सा ರಾಷ್ಟ್ರೀಯ यानी कि फेस्टिवल है? ಗೋಪಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವ, ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಹಾಗೂ ಗಾಂಧಿ ಜಯಂತಿ. इतने फेस्टिवल. ತಾತ ಜಾನ್ ನೀನು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳು. ಜಾನ್ को बोलते हैं वी हाउ टू सेलिब्रेट चिल्ड्रंस डे. और उसके बाद ताता जाफर ನೀನು गणराज्योत्सवದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳು. एक एक को सबको पूछा जाता है गणतंत्र दिवस के बारे में बोलने के लिए. गंगा को तुम शिक्षक यानी कि टीचर्स डे के बारे में बताओ करके. उसके बाद ಈ ದೇಶದ ಮುಖ್ಯ ಹಬ್ಬವಾದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯ ಹೇಳಿ. यानी कि सारा बच्चे अभी स्वतंत्र दिवस के बारे में वन सेंटेंस बताइए करके ताता पूछते हैं. हाँ, इतना ही है. ಭಾರತವು 1900 ಜನವರಿ 26ರಂದು ಗಣರಾಜ್ಯವಾದ ದಿನ ದೇಶದ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಯಾನೆ ಗಣತಂತ್ರೋತ್ಸವ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಅದರಂತೆ ಆಡಳಿತ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. ಅಂದು ದೇಶದ ಪ್ರಗತಿಯ ಬಗ್ಗೆ ಮೆಲುಕು ಹಾಕುವ ದಿನ. ರಾಷ್ಟ್ರಾಧ್ಯಕ್ಷರು ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹೊಸ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಜನತೆಗೆ ಸಂದೇಶವಾಗಿ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಸ್ವತಂತ್ರೋತ್ಸವ ಅಂದರೆ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಡೇ. ಭಾರತ ದೇಶವು 1947 ಆಗಸ್ಟ್ 15 ರಂದು ಸ್ವತಂತ್ರವಾಯಿತು. ಅಂದು ದೇಶದ ಸ್ವತಂತ್ರಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದವರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು
ಸಂಭ್ರಮಿಸುತ್ತೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಿಹಿಯನ್ನು ಹಂಚುತ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ, ಟೀಚರ್ಸ್ ಡೇ. ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಿ ದೇಶದ ಅತ್ಯುನ್ನತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸ್ಥಾನವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದ ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ವೇಪಲ್ಲಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 5 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಕೋ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನಾಗಿ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ದೇಶದ ಭವಿಷ್ಯವು ತರಗತಿ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ರೂಪುಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಶಿಕ್ಷಕರು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸಬೇಕು, ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಭಾರತದ 2ನೇ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರು ತಮ್ಮ ಹುಟ್ಟಿದ ದಿನವನ್ನು ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ ಎಂದು ಆಚರಿಸಲು ಮುಂದಾದರು. ಅಂದು ಶಿಕ್ಷಕರನ್ನು ಗೌರವಿಸುತ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ, ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನೇ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಡೇ. ಇಂದಿನ ಮಕ್ಕಳು ನಾಳಿನ ನಾಯಕರು. ಅವರಿಗೆ ಬೆಳವಣಿಗೆಯ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಲು ಎಂದು ಭಾರತದ ಮೊದಲ ಪ್ರಧಾನಿ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು ತಮ್ಮ ಜನ್ಮದಿನವಾದ ನವೆಂಬರ್ 14ರಂದು ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆ ಎಂದು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂದು ಮಕ್ಕಳ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು, ಸುಖ ಸಂತೋಷಗಳನ್ನು, ಅವರ ಕನಸುಗಳನ್ನು ಪುರಸ್ಕರಿಸುವ ಕೆಲಸವಾಗಿದೆ. ಅಭಿ ಅರ್ಥ ಮೇ ಬತಾತಿ ಹೂಂ. ಅದ್ಧೂರಿ ಯಾನೆ ವೈಭವ, ಗ್ರ್ಯಾಂಡ್. ವಠಾರ ಸಣ್ಣ ಮನೆಗಳಿರುವ ಸ್ಥಳ, छोटा छोटा घर जहाँ रहता है उसको वठारा बोला जाता है. संकेत सूचक यानी कि पहचान करना या गुरुतु एक जगह का पहचान करना. हिन्नेले पूर्वपर पहले जो हुआ था उसको. दंबालू बेन्नु हत्तु पीछे लगना. वरंडा पड़साले यानी नडु मने यानी कि हम लोग घर के सामने जो बैठते हैं ना उसको वरंडा बोला जाता है. सूर्यास्त सूर्य मुलुगुವುದು. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है, please subscribe my channel. Thank you so much.